महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे। आंदोलनाच्या आडून विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप फडणवीसांनी केला होता। त्याला आता जरांगे पाटलांनी ही प्रत्युत्तर दिलंय। मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। जरांगे पाटलांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईत धडकलेत। आरक्षणाच्या लढाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत, दुतोंडी भूमिका घेणं चुकीचं आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला। तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। आरक्षणाच्या अंमलबजावणीशिवाय माघार नाहीच, राजकारण नको, आरक्षण द्या अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे। पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहे त्या पक्षांना माझं हे आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका। भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या। ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको। जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना। तुमची भूमिका सांगा, काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात। ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो। आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही, आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत। मला पाहिजे अंमलबजावणी। मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही। फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडमुठी भूमिका, आक्रस्ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा। पोराला फक्त माझ्या बोट लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या। दरम्यान या वादात शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी उडी घेतली। सरकारनं संविधानाच्या गोष्टी करू नयेत, आरक्षण देण्याची फडणवीस सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही असा आरोप संजय राऊतांनी केलाय। आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय, कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता। मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान हे अगदी ठरवा, आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा, महाविकास आघाडी सरकारची माफी मागा, कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली। ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती, तुम्ही शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार। शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतांनीही यावरून विरोधकांवर टीका केली आहे। सरकार सकारात्मक असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये असा हल्लाबोल सामंतांनी केलाय। उपसमितीमध्ये मी देखील आहे आणि 6 महिन्याची मुदतवाढ ही शिंदे समितीला दिलेली होती, परंतु पहिली मागणी होती की अजून 6 महिने मुदतवाढ द्यावी, ती उपसमितीने दिली। एकत्रित 1 वर्षाची मुदतवाढ आता उपसमितीने दिलेली आहे। बाकीच्या केसेसच्या बाबतीमध्ये देखील आमची चर्चा चालू आहे, कायदेशीररित्या काय करायचं ते। त्याच्यामुळे उपसमिती ही सकारात्मक आहे, आंदोलकांबरोबर चर्चा करायला देखील तयार आहे, परंतु चर्चेने प्रश्न सुटत असतात। त्याच्यामुळे ह्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये आणि प्रमुखांनी करू नये। मराठा आरक्षणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे, तर विद्यमान महायुती सरकारनं विरोधकांकडे बोट दाखवलंय। दुसरीकडे जरांगे पाटील मात्र आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सोडून जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा निघणार का हाच प्रश्न आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।